विचार करा की तुम्ही एखाद्या पक्षासाठी आपलं आयुष्य झिजवता। जेव्हा पक्ष अडचणीत असतो तेव्हा तुम्ही स्वतःच्या घरदाराचा, मुलाबाळांचा विचार न करता रस्त्यावर उतरता। पण जेव्हा त्याच पक्षाला सोन्याचे दिवस येतात तेव्हा तुम्हाला बाहेरचा रस्ता दाखवून नेत्यांची मुलं, त्यांचे नातेवाईक आणि चक्क त्यांच्या पीएला खुर्चीवर बसवलं जातं। तुम्हाला काय वाटेल? नक्कीच तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल। आज छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांची अवस्था अगदी अशीच झाली आहे। ज्या शिस्तीच्या बाता भाजपमध्ये केल्या जातात त्या शिस्तीचा आज शहरात अक्षरशः धुराळा उडालेला पाहायला मिळतोय। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या तिकीट वाटपावरून भाजपमध्ये नक्की काय राडा सुरू आहे आणि कशा प्रकारे मंत्री अतुल सावे आणि खासदार भागवत कराड यांच्या विरोधात संतापाचा ज्वालामुखी फाटला आहे। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। 15 जानेवारी रोजी महानगरपालिकेसाठी मतदान होणार आहे, पण मतदानाच्या आधीच भाजपच्या गोटात जो हाय व्होल्टेज ड्रामा सुरू आहे तो पाहून कोणत्याही राजकीय विश्लेषकाला धक्का बसेल। मंत्री अतुल सावे आणि खासदार भागवत कराड यांच्या कार्यालयाबाहेर जे काही घडलं ते पाहून असं वाटतंय की भाजपमधील अंतर्गत कलह आता नियंत्रणाबाहेर गेला आहे। कार्यकर्त्यांनी आपल्याच नेत्यांच्या गाड्या अडवल्या, काचांवर हात आपटले आणि संताप इतका होता की चक्क मंत्र्यांच्या गाडीला काळं फासून निषेध नोंदवण्यात आला। हे चित्र भाजपसारख्या कॅडर बेस्ड पार्टीसाठी अत्यंत गंभीर आहे। पण हा संताप अचानक आलेला नाही, यामागे आहे कार्यकर्त्यांची अनेक वर्षांची खदखद आणि नेत्यांनी केलेला विश्वासघात। या संघर्षाचा मुख्य चेहरा बनल्या आहेत भाजपच्या महिला पदाधिकारी दिव्या मराठे। प्रभाग 20 मधून त्या इच्छुक होत्या। त्यांची व्यथा ऐकली तर तुम्हाला समजेल की कार्यकर्ता नेत्यांवर इतका का चिडतो। दिव्या मराठे भर रस्त्यात धावत सुटल्या होत्या आणि ओरडून सांगत होत्या की जेव्हा पक्ष कठीण काळात होता तेव्हा त्यांनी आपल्या लहान मुलांचा विचार न करता पक्षाचं काम केलं, पण आज जेव्हा पक्ष सत्तेत आला, 1 नंबरवर आला, तेव्हा त्यांना डावललं जातंय। त्यांचं एक वाक्य नेत्यांच्या डोळ्यात अंजन घालणारं आहे की नेत्यांच्या बायका एसी मध्ये बसतात आणि कार्यकर्त्या महिलांनी मात्र रस्त्यावर उतरून संघर्ष करायचा का? दिव्या मराठे यांनी थेट विचारले की मी कुठे चुकली ते मला सांगा। गेल्या वेळी त्यांचा एबी फॉर्म पळवला गेला आणि आता त्यांना डावललं गेलं। हा अन्याय नाही तर काय? दुसरीकडे प्रशांत बदाने पाटील या कार्यकर्त्याची अवस्था बघा। या माणसाने चक्क अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। एका कार्यकर्त्याला स्वतःचं आयुष्य संपवायची वेळ का येते त्याचं कारण म्हणजे नेत्यांनी आपल्या पीएला दिलेलं झुकतं माप। बदाने यांचा आरोप आहे की ते सर्वेमध्ये आघाडीवर होते, त्यांनी रात्रंदिवस पक्षासाठी काम केलं, पण अतुल सावे यांनी त्यांच्या पीएला म्हणजेच खासगी सचिवाला तिकीट देऊन त्यांचा घात केला। बदाने यांनी थेट आव्हान दिले की भागवत कराड यांनी 10 मिनिटात सर्वे रिपोर्ट समोर आणावा। जर त्यात ज्यांचं नाव असेल तर ते राजकारण सोडून आयुष्यभर कराड यांचे गुलाम म्हणून राहतील। हे आव्हान म्हणजे नेत्यांच्या मनमानी कारभारावर मारलेलं ताशेरा आहे। आता आपण या संघर्षाच्या मुळाशी जाऊया। भाजपमध्ये घराणेशाही विरुद्ध निष्ठावंत असा हा लढा रंगला आहे। 16 उमेदवारांना बी फॉर्म मिळाले, पण त्यात कोणाची नावं आहेत? आमदार संजय शिरसाट यांची कन्या हर्षदा शिरसाट आणि मुलगा सिद्धांत शिरसाट रिंगणात आहेत। दानवे यांचे बंधू राजेंद्र दानवे यांना तिकीट मिळाले। माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे पुतणे सचिन खैरे आणि आमदार प्रदीप जयस्वाल यांचा मुलगा ऋषिकेश जयस्वाल यांना तिकीट मिळाली आहेत। एका बाजूला सर्वसामान्य कार्यकर्त्याला आपल्या हक्कासाठी अंगावर पेट्रोल ओतायला लागते आणि दुसऱ्या बाजूला नेत्यांच्या वारसांना रेडीमेड तिकीटं दिलं जात आहेत। ही परिस्थिती पाहून प्रश्न पडतो की कार्यकर्त्यांनी फक्त सतरंजाच उचलायच्या का? या वादात मंत्री अतुल सावे यांच्या भूमिकेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। कार्यकर्त्यांचा असा आरोप आहे की सावे आणि कराड यांनी जात आणि नातेवाईक पाहून तिकीट वाटप केलं आहे। पण मित्रांनो, अतुल सावे यांची स्वतःची राजकीय परिस्थिती काय आहे हे पाहणं देखील रंजक ठरेल। नुकत्याच झालेल्या औरंगाबाद पूर्व विधानसभा निवडणुकीत अतुल सावे यांचा विजय हा अत्यंत निसटता होता। पहिल्या फेरीपासून ते 20व्या फेरीपर्यंत MIMच्या इम्तियाज जलील यांनी मोठी आघाडी घेतली होती। सावे यांची धाकधूक वाढली होती, पण शेवटच्या काही फेऱ्यांमध्ये सावे यांनी मुसंडी मारली आणि अवघ्या 1777 मतांनी विजयश्री खेचून आणली। 2,15,000 मतदारांपैकी इतक्या कमी फरकाने निवडून आलेल्या मंत्र्याला जर आपल्याच कार्यकर्त्यांचा रोष पत्करावा लागला तर आगामी महानगरपालिका निवडणुकीत काय होणार?
अतुल सावे यांच्या विजयाचा इतिहास पाहिला तर समजतं की तिथे लाडकी बहीण योजना आणि धार्मिक ध्रुवीकरणामुळे त्यांना विजय मिळाला। पण आज त्याच लाडक्या बहिणी म्हणजे दिव्या मराठे आणि सुवर्णा मराठे रस्त्यावर उतरून अन्नत्याग आंदोलन करत आहेत। सुवर्णा मराठे यांनी कडाक्याच्या थंडीत प्रचार कार्यालयातच आमरण उपोषण सुरू केलं। नेत्यांनी गाडीतून उतरून साधी विचारपूसही केली नाही, उलट पोलीस संरक्षणात तिथून पळ काढला। कार्यकर्त्यांची साधी अपेक्षा होती की साहेबांनी 2 शब्द प्रेमाचे बोलावे, पण जेव्हा सत्तेची मस्ती डोक्यात जाते तेव्हा नेत्यांना खाली बसलेला कार्यकर्ता दिसत नाही, असं चित्र आज संभाजीनगरमध्ये दिसतंय। शहराध्यक्ष किशोर शितोळे म्हणतात की असा हट्ट भाजपमध्ये चालत नाही आणि शिस्तभंगाची कारवाई केली जाईल। मित्रांनो, जेव्हा कार्यकर्ता लाट्याखाट्या खातो तेव्हा त्याला आपलं म्हणणारे तिकीट वाटप करताना हीच शिस्त कुठे विसरतात। 15 निष्ठावंत उमेदवारांनी पक्षाचा आदेश धुडकावून बंडखोरी करत अर्ज भरले आहेत। भाजपने 46 नवीन चेहऱ्यांना संधी दिल्याचा दावा केला असला तरी वास्तवात अनेक जुन्या आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून बाहेरून आलेल्या 13 माजी नगरसेवकांना तिकीटं दिली गेली आहेत। यालाच काय ते जिवंत पक्ष आणि कुटुंब म्हणतात का, असा सवाल कार्यकर्ते विचारत आहेत। आज छत्रपती संभाजीनगरच्या रस्त्यावर जो राडा झाला त्यातून एकच संदेश जातोय की कार्यकर्त्यांचा संयम आता संपला आहे। औरंगाबाद पूर्वच्या निवडणुकीत सावे यांनी इम्तियाज जलील यांना हरवलं खरं, पण आता स्वतःच्याच कार्यकर्त्यांनी त्यांना घेराव घातला आहे। जर कार्यकर्त्यांनीच पाठ फिरवली तर भाजपची ही ताकद किती काळ टिकणार? जर नेत्यांनी आपल्या पीएला, नातेवाईकांना आणि मुलामुलींनाच पुढे केलं तर जमिनीवर काम करणारा कार्यकर्ता उरणारच नाही। राजकारण हे नेत्यांच्या बापाचं आहे का, असा रोखठोक प्रश्न आज संभाजीनगरचा कार्यकर्ता विचारतोय। या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी थोडक्यातला फॉलो करायला विसरू नका।